नमस्कार, पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर या इथं पाहू शकता मणिकामाची सुई घेतलेली आहे आणि पॉलिस्टर थ्रेड घेतलेला आहे, जो नॉर्मल मशीनचा आपला असतो तो। आणि आता सुईमध्ये हे हाफ बीड्स मी घेतलेला आहे। तर सिंगल बीड्सला एंड नॉट कशी मारायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर या इथं सर्वात अगोदर धागा वरती घ्यायचा। धागा वरती घेतल्यानंतर एक बॅक टाका टाकून घ्यायचा, म्हणजे तो तिथं लॉक होईल। आणि त्याच्यानंतर मणी सोडल्यानंतर या इथं एक टाका घ्यायचा आणि एंड नॉट मारून घ्यायचा आहे। तर बघू शकता व्यवस्थित कशा पद्धतीने हे एंड नॉट मारून घेत आहे मी। तर या पद्धतीने आपण हा बीड्स इथे फिक्स केलेला आहे। तर आपला आता सेकंड बीड्स तो पण मी हाफ बीड्स घेते। तर हा कशा प्रकारे याची गाठ मारायची ते आपण पाहणार आहोत। ते बीड फिक्स केल्यानंतर मग याला जसं पहिल्या बीड्सला गाठ न मारली तशी न मारता याला वेगळ्या प्रकारे मारायची। तर बघू शकता एकदा मी तसा धागा बीड्समध्ये अडकवला, पुन्हा काय करायचं, चांगलं पक्क होण्यासाठी दुसऱ्या बाजूनी धागा घ्यायचा आणि या पद्धतीने आपल्याला निडलच्या साहाय्याने फिक्स करून घ्यायचा आहे। तो एकदम पक्का झालेला आहे। तर आता मी तिसरा मणी घेतलेला आहे। तर याला आपण त्याच पद्धतीने फिक्स करूया जसं आपण हाफ बीड्स फिक्स केलेला आहे। मणी टाकून घेतल्यानंतर खालून धागा घेतला की काय करायचं, धाग्याला मण्यामध्ये अडकवायचा आहे। तर हे बघा, त्याला निडलचा वापर करायचा। तर अशा पद्धतीने धागा मणीमध्ये फसवला की दुसऱ्या बाजूनेही तसंच करायचं, कारण एकदम चांगलं पक्क राहण्यासाठी। तुम्ही सिंगलही करू शकता, पण सिंगल निघण्याची भीती असते। तर या इथं आता आपण दुसरा बीड्स घेतलेला आहे। तर इथं शुगर बीड्स पण वापरला आहे। तर इथं काय करायचं आहे, धाग्यात वरती घेतल्यानंतर मणी सोडायचे आहेत आणि म्हणजे दोन्ही पण मणी सोडायचे। त्याच्यानंतर पुन्हा धागा आपल्याला खालून वरती आणायचा आहे आणि जे आपलं शुगर बीड्स आहे त्याच्यामध्ये आपण गाठ मारणार आहोत। जशा प्रकारे आपण स्टार्टिंगला हे दोन जे मारले हाफ बीड्स आणि मणी, तसंच इथे पण करायचं आहे, फक्त शुगर बीड्सला गाठ मारायची आहे, मोठ्या मण्याला नाही। तर याही इथं बघा, तुम्हाला परत दाखवते, त्याच पद्धतीने आहे। लक्षपूर्वक बघा म्हणजे तुम्हाला समजेल। आपलं शुगर बीड्सला धागा अडकवायचा आहे, म्हणजे ते तिथं फिक्स राहणार। खूप सोपं आहे, जरा पण अवघड नाही, तुम्ही पण सहज करू शकता। तर आता इथं मोठा मणी आणि शुगर बीड्स घेतलेले आहेत। तर ते पण सेम प्रोसेस आहे। शुगर बीड्सच्या बाजूने आपल्याला धागा पुन्हा आपल्या मोठ्या मण्यामध्ये सुई घालायची आहे आणि खालून धागा वरती घ्यायचा आणि मग तो अलगद असं शुगर बीड्समध्ये अडकवायचा आहे। हे बघा, या पद्धतीनं खूपच सोपं आहे, फक्त नीट लक्ष द्या। तर हे झालं बीड्सचं। आता आपण सिक्वेन्स पाहूया। तर या इथं मी एक सिक्वेन्स घेतला, त्याला साईडला गाठ मारून घ्यायची आहे या पद्धतीनं। आता आपण काय करू, एक सिक्वेन्स आणि एक शुगर बीड्स असं घेऊया। तर या इथं सिक्वेन्स आणि शुगर बीड्सचा वापर करून कशी गाठ मारायची तेही पाहूयात। तर जसं आपण शुगर बीड्स आणि जे मोती आहेत व्हाईट मोती याला गाठ मारून घेतली आहे, त्याच पद्धतीनं ह्याला पण करून घ्यायचं आहे। तर धागा व्यवस्थित फसवायचा आहे, व्यवस्थित लक्ष देऊन। तर या इथं बघू शकता कसा सटकतोय धागा सुईमधून, तर तसं झालं नाही पाहिजे, व्यवस्थित मारून घ्यायचं आहे। तर पुन्हा तीच प्रोसेस करून दाखवते, पुन्हा एक सिक्वेन्स आणि एक शुगर बीड्स। तर सिक्वेन्सच्या होलमधूनच आपल्याला परत सुई घालायची आहे। या पद्धतीने धागा व्यवस्थित खेचायचा, थोडासा मोठाच घ्यायचा, म्हणजे मग आपल्याला फसवायला मण्यामध्ये इझी जाईल। छोटा घेतला तर तो लगेच सटकतो, त्यासाठी मोठा घ्यायचा। त्याच्यानंतर या इथं ड्रॉप बीड घेतलेला आहे मी। तर ते सिंगलच कसं नॉट मारायचे ते आपण आता पाहू।
तर जशी आपण स्टार्टिंगला प्रोसेस केली तीच प्रोसेस आहे इथे बी. व्यवस्थित अशी गाठ मारून घेतली. आता इथे ड्रॉप बीड्स आणि एक शुगर बीड्स. तर या इथं पण आपण आता शुगर बीड्स जो आहे त्यालाच आपण गाठ मारून घेणार आहे व्यवस्थित असं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.